जलपूजन रविवारी केलेले. त्या दिवशी काही सुप्रीम कोर्टाचे जज आले असतात आपल्याला. त्यावेळेस शिवसेना काही उपस्थित नव्हते, त्यांना प्रोटोकॉलची ड्युटी लागली होती. आज विसर्जनाच्या दिवशी त्यांनी चर्चा करून आपण त्यांच्याशी काय काय कामं आता 5 नंबर तलावामधून वितरण करण्यासाठी राहिलेले याची माहिती घेतली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं जाणवलं का आपले बरेचसे कनेक्शन अजून जुन्या लाईनवर आहे. तर मी आता CO साहेबांना आताच मध्ये विनंती केली का आपणच नगरपालिकेच्या माध्यमातून ते कनेक्शन शिफ्ट करण्याचं काम चालू करावं, जेणेकरून आता जे काही वितरण करायला अडचण येते ते कुठेही राहणार नाही. ते जे काही कनेक्शन्स असतील ते पूर्ण करून आपल्याला रोज कसं पाणी देता येईल याचा प्रयत्न करावा. काय अडचण अडचणी असतील त्या सगळ्या सोडून CO साहेब आपल्याला सविस्तर सांगतील कशा पद्धतीने त्यांचे नियोजन करून ते आपल्याला पाणी देणार आहे. अनेक त्याच्यामधले संभ्रम असतील ते निश्चितपणे त्याच्यातून दूर होतील. आपण सर्वांना एवढंच सांगायचं आहे, आपण 5 नंबर तलाव पूर्ण केलेलं आहे. तशाच पद्धतीने आपल्याला 1 ते 4 पूर्ण करायचे, जेणेकरून आपला साठा जो काही आपल्याला अपेक्षित आहे तो 960 MLD पूर्ण होऊ शकेल. म्हणून त्याही कामांना याच्यानंतर आपण गती देणार आहोत. तूर्त तरी जे काही शहरामधले टाक्यांचा विषय असेल, डिस्ट्रीब्युशन लाईन असेल, हे कामं जे थोडेफार अपूर्ण राहिले असतील ते लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासियांना त्या ठिकाणी नियमित पाणी देण्याचं काम करावं. या ठिकाणी शहराची जी पाणी पुरवठा योजना आहे, या योजनेमध्ये साठवण तलाव क्रमांक 5चं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी भरून आपण जलपूजनसुद्धा केलेलं आहे. या ठिकाणी शहराला जे पाणी पुरवठा आहे त्याचा आपण जी वारंवारिता आहे शहराला पाणी पुरवठा करण्याची ती वाढवणार आहोत. साधारणतः आपल्याकडं पाणी पुरवठा योजनेचा जर विचार केला, जी काही छोटी छोटी कामं बाकी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं नवीन कनेक्शन जे शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग करण्याचं काम प्राधान्याने आपण पूर्ण करणार आहोत. आणि आत्ता सध्याला ज्या अस्तित्वातील लाईन आहे त्या अस्तित्वातील लाईनवरून आपण शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहोत. खरं तर आपण दैनंदिन पाणी पुरवठासुद्धा करू शकतो, परंतु सर्व लोकांनी, सर्व नागरिकांनी आपलं जे नळ कनेक्शन आहे ते जुन्या लाईनवरून नवीन लाईनवर जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला शहराला दैनंदिन पाणी पुरवठा करता येईल. आणि या ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करून लवकरात लवकर ते कनेक्शन नवीन लाईनवरती शिफ्ट करायचं आहे. त्याचबरोबर आपली काही जी छोटी छोटी कामं बाकी आहेत नवीन योजनेमधील ही कामं आपण लवकरात लवकर पूर्ण करून शहराचा दैनंदिन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. नवीन लाईनवरचं जे कनेक्शन शिफ्टिंग आहे, ज्या ज्या ठिकाणी लाईन झालेल्या आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी 160 रुपये भरून कनेक्शन शिफ्टिंग करणं अपेक्षित आहे. परंतु काही नागरिक येत नसल्या कारणानं नगरपालिकेने असा निर्णय घेतलेला आहे की 160 रुपये नगरपालिका त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी बिलामध्ये ॲड करून आपण स्वतःहून नगरपालिका सर्व नागरिकांचे कनेक्शन शिफ्ट करणार आहे. आणि त्यामुळं त्या कामाला निश्चितपणानं गती येईल आणि काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.